केलेली आहे. त्यांनी तो विषय नियोजन समितीमध्ये उपस्थित केला आणि त्या नियोजन समितीने त्याची सर्व माहिती मागवली आणि तो प्रस्ताव बरोबर कलेक्टरकडे पाठवायचा. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पत्र आलेलं आहे आपल्याकडे आणि त्याच्या जागेचा आणि याचा प्रस्ताव मागितलेला आहे. त्या जिल्हा नियोजनमध्ये तुम्ही आहेत की आपण नियोजन अधिकाऱ्याला भेटून आणि कलेक्टरला भेटून तिथून प्रोजेक्ट करून आणू. म्हणजे एकदा चांगला मुद्दा उपस्थित केला तुम्ही. जिल्हा वार्षिक योजना सन 17-18 अंतर्गत संवेदनशील आदिवासी क्षेत्रात विशेष आरोग्य सेवा पुरविणे या योजनेअंतर्गत विविध बाबींच्या खर्चात प्रशासकीय मान्यता मिळायचं. काय झाल्याशिवाय पूर्ण केले तुम्हाला काय दाखवायचं कंपनीने काय लिहून दिलंय आणि तुम्हाला काय दाखवायचं त्यांची जबाबदारी उद्या काय झालं ते सस्पेंड होते. अहो गरीबाचे माणूस जातील ते काय करतील काही नाही. त्याला पुढचा विषय घ्यायचा ना आम्हाला जबाबदारी पाडगाव येथील आदिवासी महिला आमण्या मुस्का मावशी या सर्पदोष झाला. तिच्या बालकांनी किंवा तिच्या नातेवाईकांनी तिला रोड बीएससीला घेऊन रोड बीएससीला कुठल्याही प्रकारचा उपचार न करता त्यांनी त्या पेशंटला साखरेला पोहोचलं आणि साखरे जात असताना ती महिला वारली. आपण एवढा खर्च करतो, खर्च करूनही जर त्या महिलेला सर्पदोष लस मिळाली नसेल तर मग एवढा खर्च काय कामाचा. अतिसंवेदनशील हा समाज आणि अतिसंवेदनशील भागामध्ये अशा प्रकारचा खर्च शासन करत असतो. विविध कर्मचारी त्या ठिकाणी नेमलेले असतात आणि कर्मचारी नेमलेले असतानाही जर अशा माझ्या भगिनींना मृत्यू भोगावा लागत असेल, विशेषतः ती महिला विधवा, तिचे पती 2 वर्षापूर्वी वारले, तिचे लहान बाळ आहे, त्या बाळाने डॉक्टर आहे. हा एक प्रकारे खून आहे, वध झाला आणि आरोग्य खात्याने हा खून केलेला आहे असा मला स्पष्ट आवडतो. त्याला जबाबदार तर नवीन 5 पुरुष आपण कार्यरत केलेली आहे. या वाहनामध्ये पूर्ण सुविधा टेंडर उशिरा झाल्यामुळे पण ती वाहनानंतर आपण पुरवण्यात आलेली आहे. थोडं उशिरा नाही, किती महिने उशिरा झालं ते तारीख वगैरे नमूद करा. तुम्हाला जेव्हा मान द्यायचं होतं त्याचं टेंडर कधी झालं, संबंधित डॉक्टरांना मान कधी पोहोचलं, किती महिन्याचा काय ते पुढचा वापरायचा. पुढच्या चालू वर्षामध्ये परवानगी केली. भरारी पथकाचे वैद्यकीय अधिकारी मानधन 11,52,000 देण्यात येतं.
ते त्यांना करण्यात आलं का? आणि डॉक्टर बी गेले नसतील तर आदिवासी विशेष क्षेत्रातील विशेष आरोग्य सेवा ही औषधी त्या वाड्या वस्त्यांपर्यंत त्या गरीब जनतेपर्यंत पोहोचली कशी? त्या औषधीचं काय झालं? कृपया याचा हिशोब सभागृहाला द्यावा, कारण अतिसंवेदनशील हा विषय आदिवासी गरीब मुलांना, गरीब गरजू लोकांना ही शासनाने विशेष सेवा दिलेली आणि ती सेवा कसं काय तुम्ही पोचवली? तुमच्याकडे वाहनं नव्हती किंवा ही सेवा पोचलीच कशी? सेवा पोचली नसेल तर तिच्यावर खर्च झाला कसा? हा माझा येतो विनंती सभागृहाला की याचा खुलासा करावा. सांगताय का तुम्हाला एक वेळा पडलेले इथं बसलेल्या सभागृहात ऐकून घ्या. नुसत्या अंगणवाडी हे सर्व ट्रायबल नॉन ट्रायबल सर्व कडे आहे. गरीबाचे राहतात हे मला सांगायचे. हे खेड्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे पोरं त्या अंगणवाडी पण गरीबाचे राहतात. गरीबाचा मेला त्याला जबाबदार आपल्याला कळवण्यासाठी इथं बसलेल्या सर्वांना याची जागे आहे. मग आज तुम्ही ते ठरवा सगळं कायद्या प्रोसेस प्रमाणे करा. नाही त्याला मी विरोध आहे. कायद्या पूर्ण ही प्रोसेस कायद्या प्रोसेस करायला मी विरोध आहे. मला माहिती भेटली तर काही हरकत नाही. कायद्या प्रोसेस करायला मी विरोध आहे. कशाला कायद्या प्रोसेस? मग हे तुम्ही सगळं तपासून घ्या बापू साहेब. त्यांची जबाबदारी आणि शिवची जबाबदारी आहे. तपासून घ्या. त्यांनी तपासूनच ठेवलंय. मध्ये कमी टेम्परेचर असतं, उन्हाळ्यात गेला तर थंडी वाजते तिकडे. आपल्या धुळ्यामध्ये नाही तसा टेम्परेचर. म्हणून माझी कळवळ आहे आदिवासी लोकांना. आदिवासीची मुलं राहतील त्या वेगवेगळ्या अंगणवाडीमध्ये. वीज, वारा, पाऊस याच्यापासून नुकसान आहे त्याला. म्हणून अगर आप कोई भी काम करना चाहते अशा वेळी सेंटरला असतात हे तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि याची सगळी माहिती तुम्ही शिवसाहेबांना द्या, अध्यक्षांना द्या आणि सभापतीताईंना द्या आणि तुम्ही अपडेट असलं पाहिजे. तुमची सेवा अत्यावश्यक सेवा आहे आणि त्या सेवेमुळे बऱ्याचशा गोष्टींची लोकांमध्ये आमची प्रतिमा बिघडते. पेपरला बातमी येते या प्रायमरी केंद्रावर नर्स नाही, या प्रायमरी केंद्रावर डॉक्टर नाही, अमुक नाही, डमुक नाही, कुलूप लावले, टाळे ठोकले. याच्यात आमचा काही दोष आहे का? पण तुमची बदनामी होणे म्हणजे पर्यायाने जिल्हा परिषदची बदनामी होणे. म्हणून बी प्रिपेअर. तुम्ही ॲज ए डॉक्टर, मेडिकल ऑफिसर तुम्ही स्वतः प्रिपेअर असलं पाहिजे. कोणाच्याही याच्यावर पांघरून घालायचा प्रयत्न करू नका की ते मोटरसायकलीवर जातात. तिथं फार सुंदर उत्तर आहे. आपल्या देशामध्ये एवढं चांगलं मानशेवी डॉक्टर काम करत असतील तर सेवा द्यायची गरज राहणार नाही. काय सांगणार? असं नाही सांगायचं. खरं खरं सांगायचं, खरं खरं लिहायचं, खरं खरं बोलायचं. आणि औषधं वगैरे भरपूर आहेत आणि प्रकारचे निधी शासनाच्या आपल्याकडे आहे. शासनाकडे मागणी केली तरी औषधांसाठी शासन पैसा द्यायला तयार आहे. कुठे आपण करता कामाने कुठल्याची लस नाही, सर्पाची लस नाही, हे चुकीचं आहे. हे होता कामा नये. असं जर आलं तर आम्ही सभागृहातर्फे अध्यक्षांना सांगतो की या गोष्टी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात चेअरमन होता आणि त्यांच्याकडे ते सुचवलं गेलं त्या बजेटला त्यांच्या DHO यांचं हा का विषय नाही आला. विषय आता जो आला तुम्ही त्या भागात आहात आणि त्या भागात जनरली काही असतं तर फोन करून सांगा मला. या विषयाचा फोन आला असता मी शिवराला लगेच फोन केला असता. साहेब आपल्या DHOना सूचना करा या पेशीला असं हे ऐकून घ्या तुम्ही. आपण मी सहज त्याने थोडासा DHOला फोन लावला असता आणि त्यांनी केलं नसतं तर याला हे सगळ्या गोष्टी बरं. आपण या सभागृहात हे सांगून ठेवलेलं आहे आता पावसाळ्याच्या दिवसात सर्पदंशाचे केसेस पार होतात. मग प्रत्येक 20 दिवस सर्पदंशाचं औषध असलं पाहिजे. किती शिल्लक आहे त्यांना विचारत बाबू साहेब. ऐकून घ्या मला बोलून गेलं 2 तास काय बाबू साहेब रॅबिटचं आणि दुसरं म्हणजे स्नेक बाईट बाकी नसते. आणि नाही दुसरा आणि पावसामुळे जे पाणी दूषित होतं आणि ज्या साथी लागतात याच्यासाठी
करायची उपाययोजना ही प्रामुख्याने करायची या सर्व खरेदीमध्ये. आता तुम्हाला यांनी जे सांगितलं कुत्रा चावल्याची लस, सर्पदंशाची लस आणि नंतर या साथीच्या रोगाची लस, ही औषधं एक मिनिट मला ते बोलून बोला तो म्हणता की